नवी मुंबई से एक चौंकाने वाली साइबर ठगी की घटना सामने आ रही है। एक 60 वर्षीय वरिष्ठ पद पर कार्यरत व्यक्ति को एक महिला ने शेयर बाजार में मोटे मुनाफे का झांसा देकर 2 करोड़ 20 लाख रुपए की ठगी कर ली। आइए जानते हैं पूरी रिपोर्ट। नई मुंबई का ये मामला एक बड़े साइबर फ्रॉड की ओर इशारा करता है। 60 वर्षीय पीड़ित एक निजी कंपनी में उच्च पद पर कार्यरत है। एक महिला ने व्हाट्सएप के जरिए उनसे संपर्क साधा और शेयर बाजार में निवेश कर भारी मुनाफे का लालच दिया। भरोसे में लेकर महिला ने अलग अलग बैंक खातों में कुल 2 करोड़ 20 लाख रुपए जमा करवा लिए, लेकिन जब पीड़ित ने अपने निवेश किए पैसों को निकालना चाहा तो पैसा अटक गया और कोई जवाब नहीं मिला। ठगे जाने का एहसास होते ही पीड़ित ने तुरंत नवी मुंबई साइबर पुलिस स्टेशन में इसकी शिकायत दर्ज करवाई। पीड़ित की शिकायत पर आईपीसी और आईटी एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है। आरोपी की तलाश जारी है और संबंधित बैंक खातों को ट्रेस किया जा रहा है। नेहरू परिसरातील राहणारे एक ज्येष्ठ नागरिक सायबर पोलीस स्टेशन येथे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्या बाबतीत एक सायबर फ्रॉड झालेला आहे। त्यांच्याकडे अधिक विचार न करता अशी बाब लक्षात आली की सदरचे इसम हे साधारणतः 60 वर्षाचे आहेत आणि ते एका प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या पदावरती काम करतात। त्यांना काही दिवसापूर्वी एका व्हॉट्सअपच्या अकाउंटच्या मार्फत एका महिलेने इशिता कपूर नावाच्या महिलेचं नाव असल्याचं सांगून संपर्क साधला आणि ती महिला ही बजाज स्टॉक एक्सचेंज ग्रुप ची सदस्य किंवा तिथली एम्प्लॉई असल्याचं तिने सांगून त्यांना शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी माहिती दिली आणि त्यांना प्रवृत्त केलं। सुरुवातीला जे फिर्यादी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी याच्याविषयी थोडं दुर्लक्ष केलं, परंतु त्या महिलेनं व्हॉट्सअपच्या माध्यमातून वारंवार त्यांना मेसेजेस पाठवून शेअर मार्केट गुंतवणुकीबाबत माहिती दिली आणि न राहून परत त्यांना कॉल केले आणि त्याच वेळेला सेबीचं एक पत्र त्यांना पाठवलं। त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकाला वाटलं की खरंच हे काहीतरी खरोखर असेल, याच्यामध्ये फ्रॉड वगैरे काही नसेल। त्यामुळे त्या व्यक्तीनं त्या महिलेसोबत संपर्क वाढवला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि त्यानंतर त्या महिलेने यांना ते स्टॉक एक्सचेंज कसं काम करतं याबाबत इत्थंभूत माहिती दिली आणि या ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास संपादन केला आणि सुरुवातीला यांना सांगण्यात आलं की जास्त रक्कम नका गुंतवू। त्यामुळे या फिर्यादीची खात्री पटली की नाही, खरं आहे, इतकं जर आपल्याला सौजन्यानं बोलतायत, चांगली माहिती देत आहेत आणि काही सेबीचे रजिस्टर्ड डॉक्युमेंट सुद्धा त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवले। त्यामुळे यांनी सुरुवातीला 50,000 रुपयापासून सुरुवात केली। त्या महिलेनं यांना एका व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पण जॉईन केले। त्याच्यामध्ये ऑलरेडी काही लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होती, त्या ग्रुपमध्ये ऑलरेडी पासून होती आणि त्याच्यावरती शेअर मार्केटच्या अनुषंगाने बरीचशी माहिती मिळत होती आणि त्यानंतर त्यांना एक ऍप पण डाउनलोड करण्यास सांगितलं आणि जसे हा वेगवेगळ्या बँकांच्या मध्ये पैसे गुंतवत गेले हा ज्येष्ठ नागरिक, तसे त्याला त्या ऍपमध्ये पैसे वाढताना दिसले। त्यामुळे यांची खात्री जसं पटत गेली तशी यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवत नेली आणि शेवटी त्यांनी साधारणतः 2 कोटी 20 लाखापर्यंत साधारणतः इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेली आहे। परंतु ज्या वेळेला त्यांनी हे पैसे काढण्यासाठी त्या महिलेकडे किंवा त्या व्हॉट्सअपच्या ऍडमिनकडे सांगण्यात आलं, त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की याची 10% रक्कम तुम्हाला भरावी लागेल तरच तुम्हाला हे पैसे काढता येतील आणि अशा पद्धतीनं त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे। मग त्यानंतर त्यांनी आपल्या या ठिकाणी येऊन हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये आपला तपास चालू करण्यात आलेला आहे।